मस्त दाणेदार चिकट न होणारा मूग डाळीचा हलवा चवीला तर अप्रतिम असतो, करायला सुद्धा एकदम सोपा आहे बरं का. तोंडात जाताच विरघळणारा. डाळ कशी भाजायची, कितपत बारीक करायची, पाण्याचे परफेक्ट प्रमाण या साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटनही दाबा. तर रेसिपी खूप सोपी आहे. चला साहित्य काय काय लागतंय ते पाहूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वयंपाकघरात. आज आपण पाहणार आहोत मूग डाळीचा हलवा. तर इथे मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. याला आता स्वच्छ धुवून घेऊया. स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा धुवून घ्यायचे आहे. इथे मी डाळ स्वच्छ निवडून घेतलेली होती आणि 3-4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एका चाळणीत काढलेली आहे. त्याला एका कॉटनच्या कपड्यावरती पसरून घ्यायची आहे. अशी पंख्याखाली टाकायची आहे. एक अर्धा तास टाकली तरी चालते. याच्यातलं फक्त पाणी आपल्याला हे करायचं आहे. असे अर्ध्या तासानंतर पाहूया. डाळी त्यात अर्धा तास झालेले हे पहा, पूर्ण अशी झालेली आहे. अशी झाली पाहिजे, म्हणजे पाणी हाताला बिलकुल लागलं नाही पाहिजे. चला तर त्याला भाजून घेऊया. कढई मी तापत ठेवलेली आहे, याच्यात डाळ घालून घेऊया. डाळ भाजून घ्यायची आहे. आता गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे. थोडी भाजत आली की मग गॅसची फ्लेम कमी करणार आहे. आता पहा, डाळीचा कलर थोडा चेंज व्हायला लागलेला आहे. मी गॅसची फ्लेम आता कमी केलेली आहे. आता सतत असं हलवत भाजून घ्यायची आहे डाळ. पहा, डाळ आपली आता भाजलेली आहे. अशी भाजून घ्यायची. थोडा ब्राऊन कलर हलका येऊन द्यायचा, करपवायची नाही. हे पहा, असा कलर आलेला आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि डाळ थंड झाल्यानंतर मग मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. डाळ आता थंड झालेली आहे, वाटून घ्यायची आहे. जास्त एकदम बारीक पावडर फॉर्ममध्ये करायची नाही. हे अशी करून घ्यायची. मी आता बारीक करून घेतलेली आहे. हे पहा, अशी झाली पाहिजे. तर हे सर्व डाळ मी आता मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. याचे तुम्ही प्रीमिक्स म्हणून डब्यात भरून, थंड झाले डब्यात भरून ठेवू शकता आणि जेव्हा हलवा बनवायचा आहे तेव्हा घेऊन हलवा बनवू शकता. तर चला आपण आता याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया. इथं मी मुगाची डाळीची पावडर 1 वाटी घेतलेली आहे. त्याच वाटीने पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. तुम्ही 1 वाटी घालू शकता जास्त गोड खात असाल तर. 2 चमचे बेसन आहे. 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे. थोडीशी इलायची पावडर आहे तुम्ही, आणि मी इथं कलर घेतलेला आहे. तुम्ही केसरी घेऊ शकता. आणि तूप घेतलेलं आहे पाऊण वाटी. ज्या वाटीने प्रीमिक्स घेतले आहे त्याच वाटीने 4 ते 4.5 वाटी पाणी घेतले आहे. चला तर आता साखर घालूया. खाण्याचा कलर थोडा घेतलेला आहे. तुम्ही याच्याऐवजी केसरी घालू शकता. हे आता उकळवून घ्यायचं आहे. याला चासणी वगैरे काही बनवायचं नाही, फक्त उकळवून घ्यायचं आहे. ते तापलेले आहे. थोडंसं तूप घालून ड्रायफ्रूट्स तळून घेऊया. काही मी ड्रायफ्रूट्सही घेतलेले आहेत. हे पहा, याला आता भाजून घेऊया. तळलेले आहे, काढून घेऊया. आता ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले आहे. रवा भाजून घ्यायचा आहे. रवा आधी भाजून घ्यायचा, मगच बेसन घालायचे. थोडे थोडे करून तूप घालायचे, लगेच तूपही घालायचे नाही, सर्व एकत्र. रवा भाजून घ्यायचा चांगला. तर बेसन घालायचे आहे. बेसनही घालून बेसन छान भाजून घ्यायचे. बेसन लगेच भाजतं, त्यामुळे रवा आधी भाजून घ्यायचा, मगच बेसन घालायचे. नाही बेसन आधी घातलं की नाही, रवा भाजेपर्यंत बेसन करपेल. हे पहा, हे भाजलेलं आहे. आपण आता हे प्रीमिक्स घालूया. हे काय भाजलेलंच आहे. आपण असे छान मिक्स करून घ्यायचे. आता अजून थोडं आपण तूप घालूया. थोडं थोडं तूप घालायचं आहे. इथे मी आता 4 चमचे घातलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचे आहे सर्व. आपलं उकळलेलं आहे. तर इथे आता आपण गरम पाणी घालायचं आहे उकळलेलं. थोडं थोडं करत घालत जायचं, मिक्स करत. थोडं थोडं करून घाला, हातावरती ओढू शकतं. हे पहा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गाठी बिलकुल झाल्या नाहीत पाहिजेत. हे पहा, पाण्याचंही परफेक्ट प्रमाण मी सांगितलेलं आहे. हे पहा, जर तुम्ही रवा जाड घेतला तर थोडं पाणी तुम्हाला लागू शकते, किंवा पीठ व्यवस्थित तुम्ही जर मिक्सरला बारीक डाळ नाही केली ना
तरी पाणी लागू शकते. त्याला आता झाकून उकळवून घ्यायचं आहे. थोडंसं तूप घालते मी. या हलव्याला ना थोडंसं तूप जास्तच लागतं. तूप घालून आता उकळवून घ्यायचं आहे व्यवस्थित चांगला. इलायची पावडर घालायची आहे आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. हे पहा, कढईला बिलकुल चिकटलेला नाही, एकदम चांगला होतो. आता याला झाकून ठेवायचं आहे 2 मिनिटासाठी. 2 मिनिट वाफ देऊया. 2 मिनिट झालेले आहेत. ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तळून घेतलेले आणि मिक्स करून घ्यायचे. याला 2-3 मिनिट चांगली वाफ द्या, म्हणजे चांगला शिजतो. आपण कसं रव्याचा हलवा करतो ना, तसंच सेम असते. हे पहा, अजून थोडं मी आता तूप घालणार आहे. झालेला आहे. आता गॅस बंद करूया. झाकून ठेवायचं, तरी गॅस बंद केला ना तरी 2 मिनिट याला झाकून ठेवायचे आहे असेच. आता तयार झालेला आहे. 2 मिनिटानंतर पाहूया. 2 मिनिट झालेला आहे. चला खोलून पाहूया. हे पहा, खूप छान बनलेलं आहे. एकदम रवाळ आणि छान बनलेलं आहे. प्रमाणे परफेक्ट सांगितलेलं आहे. सर्व करूया. एकदम मस्त झालेलं आहे. याच्यावर आपण थोडे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. बनल्यानंतर मी घातलेले, पण हे सर्व करण्यासाठी असेच घातले ना की खूप छान दिसतो हलवा आपला. कलरही खूप छान आलेला आहे आणि खूप छान बनलेलाही आहे. आणि